हरिओम. आता प्राणायाम तसं पाहिला तर अष्टांग योगामध्ये त्याची 4थी पायरी आहे, म्हणजे आसनं झाल्यानंतरचा तो भाग आहे. आणि त्याच्याला थोडक्यात जर का सांगायचं असेल तर हा जो प्रवास आहे हा तो देहानंदाकडून आत्मानंदाकडे, दिव्यानंदाकडे असा हा प्रवास आहे. मुळात प्राणायामध्ये काय आहे तर प्राण जो आहे म्हणजे जो श्वास आहे त्या श्वासावर नियंत्रण ठेवायचं आणि हळूहळू त्याच्यावर नियंत्रण ठेवून मग मन जे आहे चंचल मन धावणार जिथं सतत धावणार जे मन आहे त्या मनावर नियंत्रण ठेवायचं आणि त्या मनाला त्यांच्यावर नियंत्रण त्या दोन्हींच्या मध्ये चले वातम चलम चित्तम असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात काय आहे या मनाला नियंत्रण करायचं आणि मग त्याच्या पुढं जो आहे त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे आत्मानंद किंवा दिव्यानंद ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंतचा हा प्रवास प्राणायामचा आहे. प्राणायाम हे काही साध्य नाही, एक साधन आहे आपल्याला त्या मोक्षापर्यंत जाऊन पोहोचण्याचं. जर का नित्य नियमाने तुम्ही प्राणायामचा अभ्यास किमान 10 मिनिटं जर का तुम्ही त्याच्यात दिलात तर तेवढी आपल्याला पुरे आहेत. वात पित्त कफशी संबंधित असणारे सगळे विकार जे आहेत ते सगळे नाहीचे होतील आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे मन शांत होईल, स्थिर होईल, एकाग्र होईल आणि एक सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये यायला लागेल आणि आपण ह्या निसर्गाशी तादात्म्य साधण्याचं त्याच्याशी एकात्म साधण्याचा आपण प्रयत्न करू. आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? आनंद हेच आहे. तेव्हा हा आपला हृदयामध्ये असणारा हा जो चिदानंद स्वरूपाचा आत्मा जो आहे तो मुळात आनंदीच आहे. तेव्हा आपण नेहमी आनंदी राहण्यासाठी आपल्याला शरीर आपलं निरोगी राहायला आपलं चांगलं राहायला तेव्हा हा जो वर्ग आहे तो अवश्य निश्चित हा वर्ग करा आणि आपलं आरोग्य सर्वच पातळीवर फक्त शारीरिक तुम्ही निरोगी आहात म्हणजे तुमचं आरोग्य नाही, मानसिक दृष्ट्या देखील आपण निरामय किंवा स्वास्थ्यपूर्ण आपलं जीवन असलं पाहिजे, बौद्धिक पातळीवर असलं पाहिजे आणि त्यानंतर आत्मिक पातळीवर या निसर्गाशी आपण समरस कसं होऊ, त्याच्याशी आपलं नातं कसं जोडलं जाईल आणि ह्या प्रापंचिक जे काही अनेक दुःख आहेत ते आहेत त्याच्यातून आपण बाहेर पडून ह्या मनाला एक त्या लेवलला त्या पातळीवर आपण जर का लावून ठेवलं तर आपल्याला खरा आनंद मिळू शकेल. तेव्हा जरी हा वर्ग मोफत असला तरी आपण त्याचा फायदा घ्या आणि आपलं जीवन संपूर्ण जीवन आनंदमय निरोगी निरामय स्वास्थ्यपूर्ण असं करण्याचा प्रयत्न करा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. लताताईंनी जे काही हा वर्ग घेतलेला आहे खरोखरच याला आपण प्रतिसाद द्यावा. सगळ्याच योगप्रेमी जे आहेत म्हणजे योग करणारे घरी करणारे जे आहेत ती बाकीचे करणारे सगळ्यांनी सगळ्या पतंजली म्हणा योग विद्याला म्हणा किंवा बाकीचे काही इतर संस्था योगामध्ये आहेत त्या सर्वांनी देखील याचा फायदा घ्यावा. आपण या वर्गाला मोठ्या संख्येने यावं, उपस्थित राहावं आणि त्याचा लाभ घ्यावा. हरिओम.